श्री गुरुचरित्र अध्याय 14। या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने आकस्मिक आलेल्या संकटांचा नाश होईल। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा, विनिवी सिद्धासे कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एक चित्ते परिसा। जय जय आजी योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञान सागरा, पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हासी ऐसी। उदर व्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसे, विस्तारावे आम्हाप्रती। ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारुनी। ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले पर्येसा। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर, पूजा केली विचित्र म्हणून आनंदे पर्येसा। तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त भावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायंदेव नमन करुण, माथा चरवी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा। जय जयाजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू, अविद्या माये दिससी नरू, वेदा अगोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया। तव महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागणे एक तुम्हासी, कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती। ऐशी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारे यवनी, महाक्रूर असे तो, प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जो बहुवसी। याची कारणे आम्हासे बोलवितसे पर्येसा, जाता तया जवळी आपण, निश्चये घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती, विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या। भय सांडोनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविला आम्हा प्रती। जोवरी परतोनी तू येसी, असू आम्ही भरवसी, तू आली या संतोषी, जाऊ मग एथोनिया। निजभक्त आमुचा तू होशी, परंपरी वंशोवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी, बाढे संतती तुझी बहुत, तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल। ऐसा वरला धोन निघे सायंदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी। कालांतक यम देखा, यवन दुष्ट पर्येसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता झाला। विन्मुख हो निगृहात, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासे, केवी स्पर्श अग्निसी, श्री गुरु कृपा असे जयासी, काय करील यवन दुष्ट। गरुडाची आपिलियासी, सर्प कैसा डंसी, तैसी या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची। काय एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रामी, श्री गुरु कृपा जासी, कलिकाळाचे भय नाही, ज्याचे हृदय गुरुस्मरण, भय कैसे तया दारुण, काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करील। ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय, श्री गुरु कृपा जासी होय, यमाचे भय नाही तया। ऐशिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण, दृढ निद्रा लागता जाण, शरण स्मरण नाही त्यासी, स्मरण नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाही, विप्र एक आपणासी, स्मरण झाले त्यावेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळ तसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा, तू ते पाचारिले येथे कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देत त्यावेळी। संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर, गंगा तीरी जाय लवकर, श्री गुरुचे दर्शनासी। देखून या श्री गुरुसी, नमन करी भावेसी,
स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रीसी. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येई समागमे. तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू. उद्धराया सगरासी गंगा आली भूमीसी. तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवेची येऊ घे निश्चिती म्हणून चरणा लागला. एनी परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी. संतोषोनी पर्यसी श्री गुरु म्हणती ते वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे. न करे चिंता असा सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाग देती तैवेळी. ऐशे परी सांगून श्री गुरु निघाले तेथून. जेथे असे आरोग्य भवानी बैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे बैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विनिवे सिद्धासी. कारण काय गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन. सिद्ध मुनी विस्तारोण सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार. मन करूनी एकाग्र ऐका श्रोते सकळिक. वास सरस्वतीचे तिरी सायन देव साचारी. तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली. गुरु चरित्र अमृत सायन देव आख्यान येथ. यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु.